कंपनीमध्ये काम करत असताना कोणाला 15,000 महिना आहे, कोणाला 10,000, तर कोणी 8,000 रुपये महिन्यानं काम करतायत. एखादी छोटीशी रूम असते, त्या रूममध्ये 2-2, 4-4 जण राहतात. त्या रूमचं भाडं 3-3, 4-4 हजार रुपये एका मुलाला. मला सांगा, 8,000, 10,000 पगारामधून 3,000 रुपये जर रूमचं भाडं जात असेल, लाईट बिल काही जातं, पाणी पिण्यासाठी, काही कपडे घेण्यासाठी, आणि त्यातूनही गावाकडं काही पैसे पाठावे लागतात. एकदा का पगार झाला तर दुसऱ्याच दिवशी पूर्ण पैसे संपून जातात. परत महिनाभर जीवन जगावं कसं? कधी कधी पहा, रविवारच्या दिवशी सुट्टी जर भेटली ना, तरुण मुलं रविवारच्या दिवशी कशाला कुठं फिरण्यासाठी जायचं आणि कशाला झोपून राहायचं म्हणून तेवढेच 8 दिवस पैसे खर्चायला भेटतील म्हणून 500 रुपये रोजानं, 200 रुपये रोजानं एखाद्या मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जातात. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते. पहा, माणूस किती मोठा झाला तरी परिस्थिती विसरली नाही पाहिजे. अहो पहा, तुम्ही 2 दिवस जर एखाद्या मेसवाल्या बाईचे पैसे लेट झाले तर ती बाई डबा द्यायचं बंद करते. 4-4 आणि 8-8 दिवस कामगार मुलांचं सगळ्यात खाणं जर महत्त्वाचं आता काय झालं असेल पुण्यामध्ये, तर वडापाव खाऊन 8-8 दिवस काढतात. पहा, वडापाव खाऊन जीवन जगतायत. 10 रुपयाचा वडापाव खायचा आणि दिवसभर काम करायचं.